नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। आज आपण साजरी करतोय बुद्ध पौर्णिमा, एक असा दिवस ज्या दिवशी जगाला मिळाला होता शांततेचा संदेशवाहक, समतेचा महानायक आणि धम्माचा तेजस्वी प्रकाश। हा दिवस फक्त एक धार्मिक सण नाही, तर हा आहे परिवर्तनाचा, जागृतीचा आणि करुणेचा महापर्व। आज बुद्ध पौर्णिमा आहे। केवळ बुद्धांचा जन्मदिवस नाही, तर ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचाही हा दिवस आहे। 3 ऐतिहासिक घटना एकाच दिवसात घडल्या। त्यांचा जन्म सुद्धा झाला, ज्ञानप्राप्ती पण ह्याच दिवशी झाली आणि महापरिनिर्वाण सुद्धा ह्याच दिवशी झाला। म्हणून हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खास आहे, अतिशय स्पेशल आहे। आजच्या दिवशी आपण संकल्प करूया, द्वेष टाळूया आणि करुणा वाढवूया, अज्ञान टाळूया आणि जागृतीकडे जाऊया, असमानता नष्ट करूया आणि समतेचा प्रकाश पसरवूया। बुद्धांचा मार्ग म्हणजेच खरं वंदन आणि खरी श्रद्धांजली आहे। तर आजच्या ह्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण संकल्प करूया की बुद्धांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, दुःखमुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे, हा मार्ग अतिशय कठीण आहे, परंतु जर आपण ह्याच्यावर चालत राहिलो तर हा हळूहळू आपल्याला सोपं वाटायला लागतं। म्हणून भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जर आजपासूनच आपण सुरुवात केली तर हीच बुद्धांसाठी खरी श्रद्धा आणि खरी श्रद्धांजली असणार, त्यांच्यासाठी खरा वंदन हाच असेल। इसवी सन पूर्व 563 मध्ये कपिलवस्तूच्या लुंबिनी वनात शाक्यकुळात जन्माला आला एक तेजस्वी बालक सिद्धार्थ। त्यांच्या जन्माच्या वेळीच आकाशात आनंदाची वीज चमकली। एक ऋषी म्हणाले, त्यांचे नाव होतं असित मुनी। ते म्हणाले, हा बालक सर्वसामान्य राजा नाही, तर तो महान तपस्वी आणि विश्वगुरु होणार। राजवाड्यात सर्व सुखसोयी असूनही सिद्धार्थ यांचे मन या जगाच्या दुःखाकडे खेचू लागलं। राजवाड्यामध्ये सगळं सुखसोयी होत्या, तरी सुद्धा त्यांचं मन ह्या जगाच्या दुःखाकडे खेचू लागलं। 3 दृश्यांनी त्यांचे आयुष्य बदलून टाकलं। 3 दृश्य त्यांनी बघितले आणि त्या 3 दृश्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं। 3 दृश्य होते, पहिला होता एक आजारी माणूस, दुसरा त्यांनी बघितलं एक वृद्ध माणूस आणि तिसरं त्यांनी बघितलं मृतदेह, एक मेलेला व्यक्तीचा देह त्यांनी बघितलं। अशा प्रकारे ह्या 3 दृश्यांनी त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून टाकलं। हे 3 दृश्य बघून त्यांचं मन अस्वस्थ झालं। एका रात्री त्यांनी सर्व काही मागे सोडलं, पत्नी, पुत्र आणि संपूर्ण राजवैभव। त्यांना हवं होतं दुःखाचं कारण आणि त्याच्यावरचा उपाय। या शोधात त्यांनी कठोर तपश्चर्या केली,
दुःखाचं कारण काय आहे आणि त्याच्यावरचा उपाय कोणता आहे हे शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. गुरुच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ध्यान केलं, पण तरीही समाधान नव्हतं. एवढं सगळं करून सुद्धा त्यांना समाधान नव्हतं. एका सुंदर सकाळी गयेजवळील बोधी वृक्षाखाली बसलेले सिद्धार्थ ध्यानमग्न अवस्थेत गेले. किती दिवस गेले, किती रात्री गेल्या, त्यांचं शरीर थकलं, पण मन उजळत होतं. कितीतरी दिवस गेले, किती रात्री गेल्या, त्यांचं संपूर्ण शरीर थकून गेलं, परंतु त्यांचं मन उजळत होतं. आणि अखेर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी प्राप्त केलं सम्यक संबुद्धत्व. ते झाले बुद्ध. जगाला मिळाला एक तथागत जो सांगतो मी देव नाही, मी एक जागृत माणूस आहे. मी देव नाही आहे, तर मी एक जागृत माणूस आहे. अशा प्रकारे ते संपूर्ण जगाला सांगू लागले. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी पहिला उपदेश दिला सारनाथ इथे. चत्वारी आर्य सत्याने. दुःख, दुःखाचे कारण, त्याचा अंत आणि दुःख नाशाचा मार्ग ही होती त्यांच्या धम्माची चौकट. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, त्याचा अंत आहे आणि दुःख विनाशाचा मार्ग आहे. ही होती त्यांच्या धम्माची चौकट. ते म्हणाले अपदीपो भव, स्वतःचं द्वीप स्वतः व्हा. तुम्हाला मुक्त करायला कुणीही येऊ शकत नाही आणि त्यासाठी स्वतःचं द्वीप स्वतःच व्हावा लागतो. मुक्तता हवी असेल तर त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो. बुद्धांचा धम्म म्हणजे नीतिमूल्य, विज्ञान, समता आणि प्रेम. बुद्धांनी कोणताही भेद केला नाही. स्त्री पुरुष असो, ब्राह्मण दलित असो, राजा रंक असो, सर्वांना त्यांनी धम्मात सामील केलं. कुणातही त्यांनी भेद केला नाही. अमरावतीपासून मगधपर्यंत, कौशलापासून विदेहापर्यंत बुद्धांचे विचार दररोज लाखोंच्या जीवनाला दिशा देत गेले. त्यांच्या अनुयायांमध्ये होते उपाली न्हावी, आम्रपाली नगरवधू, अंगुलिमाल दस्यू आणि सम्राट अशोक, राजा अशोक. अशा प्रकारे 45 वर्ष त्यांनी धम्म लोकांना शिकवलं आणि 80 वर्षाचे आयुष्य पूर्ण करून कुशीनगरीत बुद्धांनी घेतला महापरिनिर्वाण. त्यांचे शेवटचे शब्द होते वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. सर्व काही नश्वर आहे, दक्षतेने साधना करा. शेवटच्या शब्दात त्यांनी सांगितलं की सर्व काही नष्ट होणार आहे आणि दक्षतेने साधना करा. बुद्ध गेले नाहीत, ते आपल्या विचारांमध्ये आजही जिवंत राहिले. आज बुद्ध पौर्णिमा आहे. केवळ बुद्धांचा जन्मदिवस नाही, तर ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचाही हा दिवस आहे. 3 ऐतिहासिक घटना एकाच दिवसात घडल्या. त्यांचा जन्मसुद्धा झाला, ज्ञानप्राप्ती पण ह्याच दिवशी झाली आणि महापरिनिर्वाण सुद्धा ह्याच दिवशी झाला. म्हणून हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खास आहे, अतिशय स्पेशल आहे.
आजच्या दिवशी आपण संकल्प करूया, द्वेष टाळूया आणि करुणा वाढवूया. अज्ञान टाळूया आणि जागृतीकडे जाऊया. असमानता नष्ट करूया आणि समतेचा प्रकाश पसरवूया. बुद्धांचा मार्ग म्हणजेच खरं वंदन आणि खरी श्रद्धांजली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बुद्धांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आपण भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नमो बुद्धाय. जय भीम.